मालवण येथे झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या घटनेच्या निषेधार्थ लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने मंगळवारी दिनांक 27 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान लातूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मालवण येथील पुतळ्याच्या उभारणीत हलगर्जीपणा व भ्रष्टाचार करणाऱ्या सरकारच्या विरोधात घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव, रविशंकर जाधव, कैलास कांबळे, दगडू अप्पा मिटकरी, प्रवीण सूर्यवंशी, इम्रान सय्यद व अन्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। काल हे सरकार किती निष्क्रिय आहे आणि प्रत्येक गोष्टीमध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे याचं उदाहरण आपण सर्वांनी पाहिलं। संपूर्ण देशाचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालवण या ठिकाणी कोसळला। तर म्हणजे हे सरकार निवडणुकीमध्ये छत्रपतींचे आशीर्वाद, छत्रपतींचा नाव हे प्रचारासाठी वापरतं आणि त्यांच्याच बाबतीत किती संवेदनशील याच्यामध्ये आहे यातून आपल्याला दिसून येतं। या कामामध्ये हे काम इतकं निकृष्ट होतं की अवघ्या 8 महिन्यातच ते कोसळलं। एवढंच नाही तर राम मंदिर असेल, लोकसभेची नवीन वास्तू असेल, त्या सर्वच ठिकाणी भ्रष्टाचार झालाय। त्याचं आपल्याला सर्वांनाच आपण पाहतोय की राम मंदिर गळत आहे, लोकसभा गळतीये, झालेले पूल कोसळत आहेत। म्हणजे किती प्रकारचं काय काम हे सरकार करतंय याच्याबद्दल निश्चितच प्रश्न निर्माण होत आहेत। काल झालेल्या जी घटना आहे ते अत्यंत म्हणजे याला शब्दच नाहीत आमच्याकडे। याचा काय या सरकारचा कशा पद्धतीने निषेध करावा, म्हणजे काही जरी केलं तरी त्याच्याबद्दल यांना कसलीही लाज नाही। कालपासून कुणी त्याच्याबद्दल या राज्यातील लोकांची माफी सुद्धा मागितलेली नाही। या सरकारचा जाहीर निषेध करतो आणि स्मारक तर तिथं त्या ठिकाणी पुतळा तर नवीन उभारणारच आहे। कालपासून सांगण्यात येत आहे की लवकर उभा करू, पण याची माफी मागायला पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे की कुठं कारभारामध्ये कुठेतरी तिथं भ्रष्टाचार झालेला आहे, निकृष्टपणा त्या ठिकाणी आलेला आहे, याच्याबद्दलची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मी मागणी।